वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. माझं बोलणं झालंय साहेबांची. ते पूर्ण प्रयत्न करतायत. हर्षदा सापडेल. जरा धनाजी काकांना पण फोन कर. त्यांना सगळं सांग. हे तुमची जर का काही मदत होऊ शकली असती तर. बघ तू काय फिकर करू नको, मी आहे ना. खेरवाडी पोलीस स्टेशनला एक मुलगी सापडली आहे. तुम्हाला लवकर बोलवलंय. माझी पोरगी नाही, पण माझी नसली तर कुणाची तरी तर असेल. किल्ल्याच्या घराला पोहोचवा. अहो आपली पोर परक्या गावात गेली, हरवली आणि तुम्ही एका शब्दानं बोलले नाही मला. त्या मुलांनी तिला काही केलं नसतं. नाही रे, नाही. आधी हॅलो भोसले साहेब, इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. ॲक्च्युली समुद्र किनाऱ्यावर एक बॉडी सापडली आहे. तुम्ही वर्णन केले मुलीसारखी. काय? तुम्ही जरा येऊन आयडेंटिफाय केलं असतं बरं झालं असतं. काय झालं दादा? कुठे कुठे यावं लागेल? सिटी हॉस्पिटल अंधेरी वेस्ट. पोचतो तिकडे. काय झालं दादा? हां दादा तू बोलत का नाही आहेस? काय झालं? हां नाही काही नाही. आधी त्यांना समुद्र किनाऱ्यावर एक बॉडी सापडली आहे. म्हणजे तसं काही नसणार आहे. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी बघून येतो. तू हॉटेलवर जा. नाही 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 दादा, मी पण येतो तुझ्या. वेडेपणा करू नकोस. आधी मी बघून येतो. तू हॉटेलवरती थांब. मी नाही दादा, मी येतो तुझ्याबरोबर. प्लीज प्लीज दादा. दादा प्लीज मी येतो. ठीक चल. देवा आज पातूर मी तुले काय भी मागितलं नाही. न मागताच समजा दिलंय तू मले. पण आज माझ्या पोरीचा जिंदगीचा सवाल हाय. माय हर्षा कुठेतरी हरवली हाय. तिले परत आणून दे देवा. तुझ्या दर्शनाले लोटांगण घालत येईन. माई हर्षा जिथं कुठं असन तिथे सुखरूप ठेव तिले आणि तिला घरी परत पाठव देवा. एवढी इच्छा पुरी कर देवा. माझ्या पोरीले परत येऊ दे. माई पोरगी मला दे देवा. हां इन्स्पेक्टर, मी हर्षवर्धन भोसले. बरं झालं तुम्ही आला. ॲक्च्युली बॉडीची कंडिशन फार वाईट आहे. आयडेंटिफिकेशन करणं फार मुश्किल आहे. हे बघा तुम्ही या पहिली बॉडी बघा. कंट्रोल युअरसेल्फ. ये. आधी कंट्रोल युअरसेल्फ. आधी कंट्रोल युअरसेल्फ प्लीज. प्लीज आधी मी आहे ना तुझ्यासोबत. काही होणार नाही. डोंट वरी. डोंट वरी. आदित्य
हे आदित्य आदित्य ए बाळा शांत ज्यांनी कोणी केले मी सोडणार नाही त्यांना सोडणार नाही मी त्यांना 2 दिवसांची मुदत देतो तुम्हाला मी 2 दिवसांची 2 दिवसांच्या आत शोधून काढा शांत नाही तर मी शोधून काढीन त्यांना आणि मग कुठल्याही कायद्याची तमा नाही बाळगणार हा 2 दिवस 2 भोसले साहेब शांत व्हा मुंबईवर नाकाबंदी केली आम्ही ती मुलं ह्या मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाहीत सो डोंट वरी आदित्य शांत आदित्य शांत शांत गेली अर्चना सोडून गेली मला हॅलो हॅलो सॉरी मी कधीची तुमच्या फोनची वाट बघते सापडली का हर्षदा हो म्हणजे मी दिवसभर बरी आहे ना ती आणि कारण दिवसभर तुम्ही पण म्हणजे कुठे व्यवस्थित आहे ना आणि आधी म्हणजे काय नक्की काय झालं होतं त्याला पण तो बरा आहे का आधी ते सांगा मला तुम्ही नाही तर तिला फोन द्या मी तिच्याशी बोलते म्हणजे मला जरा बरं वाटेल कारण काय दिवसभर नाही आणि ती बेपत्ता झाली म्हणजे मग झालं काय नेमकं मला हे कळत नाहीये त्या दोघांचं भांडण वगैरे काय झालं होतं का
नाही पण असं भांडण झालं तरी असं करतं का कुणी? नाही मी तिच्याशीच बोलते, कारण हे काय बरोबर नाही हो, असं नाही वागायचं. तुम्ही तिला फोन द्या. हॅलो हा बोला ना. हॅलो, तिला फोन द्या ना तुम्ही. असावरी काय काय झालं? तुम्ही बोलत का नाहीये? काय झालं? हा काय बोला, काय झालं बोला ना. हर्षदा काय बरी आहे ना? हर्षदा आता या जगात नाही. हो असं हर्षदा आपल्या सगळ्यांना सोडून गेली कायमची. मल्हारराव, लहानपणी मायासोबत लपाछपीचा खेळ खेळायची हर्षा. लपून बसायची जाऊन कुठंतरी. मग मी बी शोधत फिरायचो, कुठं गेली हर्षा, कुठं गेली हर्षा. सापडायची मग कुठंतरी, कधी दारामागं, कधी माडीवर, कधी कपाटात. अशी लपून बसली, शोधून मी नाही सापडला. मल्हारराव, हर्षवर्धनराव, बाई हर्ष सावरास होता. तिकडे तिची माय वाट पाहते. काय सांगू तिला, काय सांगू, कसं सांगू, काय सांगू. हर्षा या जगामध्ये नाही बघ. सावरास होता मल्हारराव. येस डॉक्टर. एक मिनिट. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला बॉडी मिळेल. बॉडीची कंडिशन फारच वाईट आहे. जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही. तुम्ही लगेचच अंतिम संस्कार केलेले बरं. सो बेटर वे तुम्ही मुंबईतच. नाही नाही, असं कसं करता येईल. म्हणजे तिची आई, वहिनी, आम्ही सगळे चंद्रपुरात असतो, असं नाही करता येणार. हो, पण प्रॅक्टिकली विचार केलात तर मुंबईतच केलेलं बरं. कारण चंद्रपूरला जाईस तोपर्यंत बॉडीची कंडिशन फारच वाईट आहे. म्हणजे मी माझ्याकडनं सगळं क्लिअर सांगितलं आहे. फायनल निर्णय तुमचाच आहे. ओके.
करा समजा. हे म्हणतायत तसंच करा. धीर सोडू नका. शांत व्हा आदित्यराव. तेवढी साथ होती तिची आपल्याला. देवाची मर्जी, त्या बाहेर आपण काही करू शकत नाही. शांत व्हा. हॅलो. हॅलो आसावरी. मी काय म्हणते, ती खरंच आपली हर्षदा आहे का? ती नसेल होती. असं कसं शक्य मला सांगा तुम्ही, ती आपली हर्षदा नसेल. मी काय म्हणते, मी एकदा येऊन तिला बघू का एकदा स्वतः? असं नाही शक्य. ती आपली हर्षदा नसेल, ती नसेल. आसावरी सावर स्वतःला. सावर. ती हर्षदाच आहे. मला माहिती आहे तुझं मन हे मानायला तयार होणार नाही, पण सत्य हेच आहे की ती आता या जगात नाही. असं कसं झालं होय? सगळं काही सुरळीत सुरू होतं, काय होऊन बसलंय? आधी कसं आहे? त्याला कसं समजावं मी आता? काय समजावं मी? त्याला काय सांगू? त्याचं खूप प्रेम होतं तिच्या. काय होऊन बसलंय? त्याचं खूप प्रेम होत. आसावरी शांत होतो प्लीज. मी तुझ्या मनाची अवस्था समजू शकतो, पण ट्राय टू अंडरस्टँड. आता यावेळेला तुला आणि मला खंबीर व्हावंच लागेल. खूप खंबीर व्हावं लागेल आधीसाठी. त्याला सावरायची, त्याला सांभाळायची जबाबदारी आपली आहे आसावरी. सावर स्वतःला. आसावरी हर्षदाचे अंतिम संस्कार मी इकडेच करतोय मुंबईला. आवाज काय करतात तुम्ही? मला तिला एकदा शेवटचं बघू देत ना तुम्ही? असं काय करताय? मला एकदा हर्षदाला शेवटचं बघू. आसावरी वेडेपणा करू नकोस. बॉडीची कंडिशन खूप वाईट आहे. डॉक्टरांचं असं म्हणणं की फार काळ बॉडी ठेवता येणार नाही, त्यामुळे इकडेच सगळं ओळखावं लागेल. तू प्लीज हट्ट करू नकोस. पण आज काय करता? निदान हे बघा, निदान तिच्या आईसाठी तरी तुम्ही तिला एक घेऊन
तिचे वडील इथे आहेत. त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. ते तयार आहेत असं बरे. इकडचं सगळं आटपलं की आम्ही निघतो. तोपर्यंत तू कुणालाही काहीही कळवू नकोस. हर्षदाच्या आईला सुद्धा त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये अजून. मल्हारराव जेव्हा घरी पोहोचतील तेव्हा ते स्वतः सांगणार आहेत त्यांना, नाहीतर खूप मोठा धक्का बसेल त्यांना. तू काळजी घे. सावर स्वतःला. उद्यापर्यंत पोहोचतो आम्ही सगळे. ठेवतो मी फोन.